नमस्कार. श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक 25 कालज्ञानाचे वर्णन. श्री गणेशाय नमः. व्यास सनत कुमारांना म्हणाले, हे प्रभू, तुम्ही मला स्त्रियांच्या स्वभावाविषयी सांगितलेत. आता कालज्ञान कथन करा. सनत कुमार म्हणाले, हे मुने, एके दिवशी पार्वतीने शिवजींना नमस्कार केला व म्हणाली, भगवन, मी तुमच्याकडून अनेक दिव्य कथा ऐकल्या आहेत. त्यातून मला विपुल ज्ञान मिळाले. तुमच्या पूजनाचे संपूर्ण विधानही समजले. आता मला माझ्या मनात मृत्यूचे काय चिन्ह असते, आयुचे काय प्रमाण आहे, या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे. तरी कालचक्राशी संबंधित काही माहिती सांगा. शिवजी म्हणाले, प्रिये, लोकांवर उपकार करण्यासाठी आणि त्यांच्या मनात विरक्ती उत्पन्न होण्यासाठी ज्या योगे मनुष्याचा काळ म्हणजे मृत्यू जाणला जातो, ते शास्त्र मी वर्णन करून सांगतो. दिवस, पक्ष, महिना, ऋतू, अयन, संवत्सर आदी बाह्य आणि अंतर्गत स्थूल सूक्ष्म चिन्हांनी मनुष्याच्या मृत्यूचा कालावधी जाणला जातो. सर्वप्रथम मी तुला अंगामध्ये प्रकट होणारी मृत्यूची लक्षणे सांगतो. एखाद्याचे शरीर चारही बाजूंनी अकस्मात पांढरे वा पिवळे पडले आणि वरून लाल झाले. मुख, कान, डोळे व जीभ यांना प्रतिबंध अडथळा निर्माण झाला. लोकसमूहाने केलेला मोठा आवाज शीघ्र होऊन येईनासा झाला. सूर्य, चंद्र, अग्नी यांच्या स्पष्ट प्रकाशातही वस्तू धुरकट व काळ्या दिसू लागल्या. तोंडाला आणि कंठाला सारखी कोरड पडू लागली. जीभ स्थूल झाली आणि दातातून घाण निघू लागली. पाणी, तेल, तूप व आरसा यामध्ये आपले प्रतिबिंब विकृत दिसू लागले किंवा दिसणे नाहीसे झाले, तर कालचक्र जाणणाऱ्याने त्या विशिष्ट व्यक्तीचे आयुष्य 6 महिनेच आहे हे लक्षात घ्यावे. डावा हात आठवडाभर एकसारखा फडफडत असेल. सर्व अवयवांना पेटके येऊन टाळूसारखी सुकत असेल. सावलीला मस्तक दिसत नसेल किंवा सावलीच पडत नसेल, तर तो मनुष्य महिनाभराचा सोबती असतो. त्रिदोषांमुळे नाक एकसारखे वाहू लागले तर तो मनुष्य 15 दिवसच जगतो. पार्वती, आता मी तुला बाहेर प्रकट होणारी मृत्यूची लक्षणे सांगतो. सूर्य आणि चंद्राचे मंडल प्रभाहीन व लाल दिसू लागले तर तो मनुष्य 15 दिवसातच मरण पावतो. ज्याला आकाशात अरुंधती, महायान, चंद्र आणि ताऱ्यांचे दर्शन होत नाही, ज्याला निळ्या माशा अकस्मात येऊन घेरतात, ज्याच्या मस्तकावर कबूतर, गिधाड किंवा कावळा आक्रमण करून येऊन बसतो, तो मनुष्य 1 महिन्याच्या आतच मरतो. ग्रह दिसूनही दिशांचे ज्ञान झाले नाही. उतथ्य नामक तारा, ध्रुवतारा व सूर्यमंडलाचे दर्शन झाले नाही. रात्री इंद्रधनुष्य व मध्यान्ही उल्कापात दिसले. आकाशात गिधाडे, कावळे घिरट्या घालताना दिसले. नभोमंडलात सप्तर्षी व स्वर्गमार्ग यांचे दर्शन झाले नाही. राहूने सूर्याला व चंद्राला ग्रासले आहे असे अकस्मात दिसले आणि सर्व दिशा फिरत आहेत असा भास होऊ लागला, तर कालज्ञ पुरुषाने त्या मनुष्याचे आयुष्य 6 महिनेच आहे हे जाणावे. अध्याय 25 समाप्त.